अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला आहे, की मी का थांबलो आणि मी थांबून नागवड्यांना ए-बी फॉर्म का दिला? तर गेले वर्षभर मी श्रीगोंदा तालुक्यात शिवसेना वाढवायचं काम केलं. ते करत असताना आदरणीय राऊत साहेबांनी श्रीगोंद्यात येऊन, आदरणीय आदित्य साहेबांनी श्रीगोंद्यात येऊन मशाल पेटणार असं आश्वासन दिलं मला व शिवसैनिकांना. त्या दरम्यान मी काष्टीमध्ये एक संपर्क कार्यालय उघडलं, श्रीगोंद्यात दुसरं उघडलं. हा झाला शिवसेनेचा विषय. आणि ज्यावेळेस उमेदवारीचा प्रश्न समोर येतो त्यावेळेस मला असं कळालं की मी जर उभं राहिलो, माझं तर तिकीट फिक्स होतं, मला उद्धव साहेबांनी शब्द दिलता, पण मी उभं राहिलो असतो, समोरून पाचपुते आले असते आणि नागवडे अपक्ष उभे राहिले असते, तर महाविकास आघाडीच्या मतात विभाजन होऊन पाचपुते आमदार झाले असते. आणि पाचपुत्यांना थांबवायचं ह्या संकल्पनेतून फक्त मी थांबलोय. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती मी काही बोलू इच्छित नाही. आदरणीय राहुलदादांनी वक्तव्य केलं की राऊत साहेबांच्या माझ्या मध्यस्थीने राऊत साहेबांनी तिकीट विकलं. तर हा ठीक आहे ना. तर मला आदरणीय राहुलदादांना एक विनंती करायची की तुम्ही ह्या तालुक्याचे माजी आमदार राहिलेले आहेत. 2014 साली तुम्हाला अनेक लोकांनी मदत केली आणि तुम्हाला आमदार केलं. मग याचा अर्थ असा की 2014चं नागवडेंचं तिकीट राहुलदादांनी घेतलं तर तुम्ही काय ते 15 कोटी देऊन आणलं का? हा माझा पहिला प्रश्न. आणि नागवडेंनी जो मोठेपणा दाखवला तुम्हाला आमदार करण्यात, 2 पाऊल मागे येण्यात आदरणीय बापूंनी, तोच मी आज आपल्या मताची विभाजन होऊन पाचपुते आमदार होतील ह्या संकल्पनेतून मी मागे आलोय. आणि राहुलदादांनी असे वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की राहुलदादांकडनं लोकांना खूप अपेक्षा आहेत आजही. तरी मला राहुलदादांना एक विनंती आहे, मी त्यांचा छोट्या भावासारखा आहे. काल जे राजकारणात झालं ते चालू असतं. लोक म्हणतात मित्राचा दुश्मन, दुश्मनाचा मित्र. ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून जा. आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊ. मला जे शब्द दिलेत उद्धव साहेबांनी, पवार साहेबांनी, आपण एकत्र मिळून पवार साहेबांकडे, उद्धव साहेबांकडे जाऊ. माझा प्रश्न, मला जे देणार आहेत, मला जे त्यांच्याकडनं शब्द आहे, तो माझा शब्द मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण अशा काही बंडखोरी करून परत जर पाचपुत्यांना आमदार करायची इच्छा असेल तुमची, तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. बाकीचा तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. मला वाटतं शेवटच्या क्षणाला आदरणीय पवार साहेब, राऊत साहेब, उद्धव साहेब राहुलदादांना संपर्क करतील आणि थांबण्यासाठी विनंती करतील. तसं मला नागवडेंनी काष्टी ग्रामपंचायतला 100% मदत केली, त्याच्यात काही दुमतच नाहीये. आणि परतफेड करायला परिस्थितीमुळं तो निर्णय झालाय. जर आम्ही नागवडेंबरोबर मिटिंग केली, मी अजितदादांना विचारलं, बाबा दादा उमेदवारी मला फायनल होती, राऊत साहेब होते, मी होतो, आणि ते म्हणले की बाबा साजनला आम्ही उमेदवार देतो, तुम्ही थांबणार का? पण ते कुठल्याच मनस्थितीत नव्हते थांबायच्या. आणि जर ते थांबले नसते, मी उभा राहिलो असतो, तर आमच्या विभाजनात पाचपुते आमदार झाले असते. म्हणून जसा बापूंनी 2014ला निर्णय घेतला तसा साजन पाचपुतेंनी 2024ला घेतला. दुसरी गोष्ट, आदरणीय राहुलदादांबरोबर पण मुंबईमध्ये ताज लँड अँड हॉटेलमध्ये त्यांचा अत्यंत जवळचा सहकारी बाळा लगड, आमची दोघांची मिटिंग झाली. मी राहुलदादांना शेवटपर्यंत भेटण्याचा प्रयत्न केला की आपण एकत्र बसू आणि एकत्र बसून आपण निर्णय काहीतरी घेऊ बाबा, आम्हाला उमेदवारी करायची, तुम्हाला करायची का, नागवडेंना करायची का, घनश्याम अण्णांना करायची. पण त्यांनी माझ्यासोबत मिटिंगच केली नाही आणि त्या मिटिंगचा फक्त हा परिणाम आहे. बाकी माझ्या काय असं डोक्यात नव्हतं की त्यांना सोडून काय करायचं किंवा कोणाला सोडून काय करायचं. याचा संदर्भात तुम्ही बाळा लगडला सुद्धा कधी विचारू शकता की साजन भैयांनी तुला, त्यांचा मला फोन आला की राहुलदादांना तुमच्याशी बसायचंय. मी 1 मिनिटात तयार झालो. ते आपले महाविकास आघाडीचे सहकारी. हा, उद्या बबनदादांचा फोन आला असता तर मी बसलो नसतो, पण राहुलदादांबरोबर कालही, आज आणि उद्याही बसायला तयार आहे. ते माझ्या भावासारखं आहे, आम्ही एका वयाचे, त्याच्यात काय एवढं. नागवड्यांचा हा विषयच नव्हता तिकिटाचा विषय माझा होता. आदरणीय उद्धव साहेबांनी मला शब्द दिला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मशाल माझी होती, पण नागवडे थांबणार नाहीत आणि नागवडे उभा राहून आपल्या मताची विभाजन होईल म्हणून नागवडेला तिकीट दिलं. आणि नागवडे चे माझे ग्रामपंचायत पासून अत्यंत जवळचे संबंध होते, आम्ही एकामेरीच्या संपर्कात होतो.
मी ज्यावेळेस मार्केट कमिटीची निवडणूक केली त्यावेळेस सुद्धा नागोडेंची इच्छा होती की मी त्यांच्याबरोबर जावा. पण मी राहुल दादांना शब्द दिला की नाही आपण एकत्र करू. कारण मला वाटायचं भविष्यात राहुल दादा आणि मी एकत्र काम करू शकतो. पण राहुल दादांनी मला संपर्क केला नाही साहेब. म्हणजे मी त्यांना 100% त्यांनी मला अप्रोच केलं त्यांच्या लोकांनी. मी म्हणलं ठीक आहे बसू, माझी काय हरकत नाही. पण ते बसायलाच तयार नव्हते. आता मी तरी काय करू. आणि शेवटी असं आहे ना की पक्ष आहे. उद्या पक्षाने हीच उमेदवारी जर विजू शेंडेला दिली असती, ठीक आहे, नागोडे एक नाव आहे, किंवा अजून कुठला नवीन माणूस पक्षात घेऊन उमेदवारी दिली असती, तर मला पक्षाचं काम करावं लागलं असतं. मी मी असं काही म्हणू शकत नाही ना उद्धव साहेबांना, तुम्ही हे का केलं, तुम्ही ते का केलं. त्यांनी सुद्धा 4 गोष्टीची चौकशी केली. त्यांनी थोरात साहेबांची चर्चा केली. त्यांनी जयंत पाटलाची चर्चा केली निर्णय घेताना. हे काही उद्धव साहेबांनी निर्णय नाही घेतला नागोडेंचा. निर्णय घेत असताना त्यांनी मित्रपक्षाबरोबर सुद्धा चर्चा करून हा निर्णय घेतला. पण व्हायचंच नव्हतं कधी. मी परत रिपीट करतो, माझी मागची मुलाखत आहे, तुम्ही ऐका. मला हा चेअरमन पदाचा काहीच विषय नव्हता. मी निवडणूक नितेश नाहटासाठी केली होती. नितेश नाहटाला कुणी पाडला, कसा पाडला, कोणाच्या सांगण्यावरून पाडला, हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. व सचिन चौधरींना सरपंच पदाचा शब्द दिला, तो त्यांनी काही पूर्ण केला नाही. आणि मी असा डोक्यात कोणाचा राग ठेवून काय करून मी राजकारण नाही करू शकत. शेवटी माझं काम मी केलं. माझा मी पक्ष वाढवला. मी माझ्या पक्षात जाऊन पक्षाचा उमेदवार इथं उभा केला आणि उद्या त्याला निवडून आणायची जबाबदारी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची आहे. मी मनात राग का ठेवू. उद्या असं आहे का, नागवडे आज माझ्या बरोबर आहेत, उद्या ते मला सोडून जातील, किंवा अजून कोण माझ्यावर ते मला सोडून जातील. मी किती जणांना डोक्यात ठेवू. असं राजकारणच करत नाही मी. राहुल दादा, मी सुरुवातीला सांगितलं, माझ्या मोठ्या भावासारखा आहे ते. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. माझी दोघांना विनंती आहे की बसून मार्ग काढला पाहिजे आणि आदरणीय अण्णा, राहुल दादा असेल, मी असेल, आम्ही राजकारण करतो. जे पाचपुत्यांना पाहिजे ते तुम्ही करताय, समजून घ्या. आणि ते जर होणार असेल तर तालुक्यात कुणीच आमदार होणार नाही, हे जग जाहीर आहे. एखाद्या छोट्या मुलाला जरी विचारलं ना उद्या जाऊन तुम्ही की हे सगळे उभे राहिल्यावर काय होईल, तर पाचपुते आमदार होतील. शेवटी असं आहे ना, जर तुम्हाला काही गोष्टी कळणारच नसतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगून बोलून काय होणार आहे. पण मला असं वाटतं राहुल दादा न समजणारे एवढे येडे नाही आहेत. राहुल दादा हुशार माणूस आहे. राहुल दादा योग्य निर्णय घेतील, महाविकास आघाडी बरोबर राहतील. आणि ठीक आहे, आज कार्यकर्त्यांना कुठेतरी वेदना झाल्यात की आपल्या नेत्याला तिकीट नाही मिळालं, म्हणून कार्यकर्ते म्हणतात अपक्ष लढूया. राहुल दादा सगळ्या गोष्टीचा विचार करतील. ठीक आहे, कार्यकर्त्यांना वाटणं साहजिक आहे, राहुल दादांना वाटणं साहजिक आहे. पण राहुल दादांनी 2019ला विद्यमान आमदार असताना उमेदवारी डावलली. ती डावलल्यानंतर राहुल दादांबद्दल जो एक विश्वास होता की बाबा विद्यमान आमदार थांबतो, तर आज राहुल दादांना संधी होती. पण ठीक आहे, सगळ्या राजकारणात नशिबाची पण साथ लागते. ठीक आहे, नाही मिळाली. पण राहुल दादा 100% आमदार होतील. राहुल दादांनी जर एकत्र बसलं ना, पवार साहेब, उद्धव साहेब जर एकत्र बसले ना, थोरात साहेब, तर राहुल दादांना एमएलसी देऊन टाकतील. असं काय नाहीये. मला शब्द आहे एमएलसीचा. मी मोठ्या मनाने सांगतो आज तुमच्या समोर की एमएलसीचा माझा शब्द मी राहुल दादांना द्यायला तयार आहे. तर राहुल दादा महाविकास आघाडीवर एकत्र येत असतील आणि आदरणीय अण्णा यांचा सुद्धा मार्ग जर बसून निघत असेल तर वरिष्ठ पातळीवरती त्यांना नेते असतील हे 100% शब्द देऊन थांबवायचा प्रयत्न करतील, मला असं वाटतं. पाचपुतेंना जर नाही थांबवलं ना साहेब, तर परिस्थिती आज अशी आहे की आता माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी नाही बोललं पाहिजे, पण आज पानाच्या टपरीवाल्याला सुद्धा बंधनकारक आहे की तुम्ही आमचा फोटो लावला पाहिजे. म्हणजे पानाची टपरी असती, जो माणूस 100-200 रुपये रोज कमावतो, त्याच्यावरती सुद्धा दबाव आहे की तुमच्या टपरीवरती आमच्या फोटो लागले पाहिजेत. आज ही परिस्थिती, उद्या काय होईल कुणालाच नाही माहिती. आज ठीक आहे, आमच्यासारख्याच पाचपुते काय नाही करू शकत, आम्ही त्यांना असं चॅलेंज करतो. पण सर्वसामान्य जी लोक आहेत त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन ते उद्या राज्य करणार आहेत. ह्या गोष्टीसाठीच फक्त ह्या गोष्टी करायच्यात, बाकी याच्या दुसरा काहीच विषय नाही.